आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, काय विचार कसला करतेय? जा ज्यूस घेऊन ये आणि जेवण वेळेत तयार व्हायला हवं. हा, हॅलो, काय इथे उभं राहून करणार आहेस? ऐकू नाही आलं मी काय म्हणाले? जा. हो, मी आणते. काय गं बहिणी, काय झालं? भैरवी मॅडमला ज्यूस द्यायचा. बनवते. एवढंच ना, तुझा मी देते. नाही, मी देते. डोंट वरी, मी देते. जा तू. ड्रायव्हर काकांना मी लिस्ट दिली आहे ना सामानाची, त्यांना यायला थोडा वेळ लागेलच आणि तोपर्यंत तू येशील. इफ इन केस नाही जरी पोचलीस ना तरी आम्ही दोघी मिळून करू सगळं. डोंट वरी, तू जा. नक्की ना? हो नक्की. ठीक आहे, मी येते. जा. काय ग, नेक्स्ट मंथ तुझा बर्थडे असतो ना? हो. काय प्लॅन आहे मग? मी दुबईला सेलिब्रेट करणार आहे यावेळेस. ओ वाव. ओ वाव, दुबई, नाईस आयडिया. कोणी घरातून बाहेर गेलं का आता? सई तर नसेल. खूप गडबडीत आणि गोंधळलेली दिसत होती. सईच असेल. गर्ल्स, एक काम आहे जरा, मी आलेच. हा हो, पण जरा लवकर. हो हो हो, आले. तिचं म्हणजे अगदीच असतं नाही. सई इथे नाहीये म्हणजे नक्कीच ती बाहेर गेलीये. गर्ल्स, एक वर्क एमर्जन्सी आहे, सो मला जरा जावं लागेल. बरं ठीक आहे, पण लवकर आहे. हा, अशी गेले आणि अशी आले, पण तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. ओके, आलेच. रिक्षा रिक्षा थांबा. रिक्षा थांबा 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 थांबा. दादा, आनंदनगर गणपती मंदिर. दादा, जरा प्लीज फास्ट चालवा ना रिक्षा, प्लीज. ही सई इतक्या घाईने कुठे चालली? मला काहीच सांगितलं नाही. लपत छपत निघाली. चेहऱ्यावर पण टेन्शन दिसत होतं हिच्या. नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. हिच्या विरोधात एक जरी गोष्ट हाती लागली ना माझ्या, तरी माझं काम होईल. त्या बारीकशा गोष्टीचा मी इतका मोठा इशू करेन की हिला जहागीरदारांच्या घरातून बाहेर जावंच लागेल. आप पता है मेरे को अकल मत सिखा. जय शांति
पट्टी करता है? 50 रुपए को कोई बेचता है क्या बटाटे? 50 रुपए किलो, 30 रुपए किलो में मिलता है 30। आंटी नहीं बोलने का मेरे को, बजा दूंगी तेरी घंटी। बोलता है आंटी। हाँ बोलो, क्या है? काय ग हिंदीत काय बोलतेस माझ्याशी? अचानक काय झालं तुला? वो मॅम क्या सॉरी भैरवी मॅडम, ते काय झालं ना, अहो कांदे बटाटे घ्यायला आले होते हो मार्केटमध्ये, त्याच्याशी हुज्जत घालत होते। 50 रुपए किलोने विकतात हो बटाटे। तुमच्याकडे काय भाव चालले तो बटाटे? काय काही फालतू प्रश्न विचारू नकोस हा। मी काही बटाटे वगैरे घ्यायला जात नाही। बरं ऐक, तू आत्ता कुठे आहेस? लगेच भेट मला। आता लगेच? हो पण का? हा थांबवा, इथेच थांबवा। अरे देवा, भर पार्टीत निघाली पोरगी। मी बोललेच होते तुम्हाला, तशीच आहे ती। ऐक, ती सई आहे ना गणपती मंदिरात गेली। लवकर इकडे पोच, मी गाडीत थांबले। मी इथे गणपती मंदिराजवळच आहे, येतेच मी 5 मिनिटात पोहोचते। हा हा हा, ठेवू का मग? हा हॅलो, मंदिराच्या मागच्या बाजूला ये। तुझी लालची भाची आहे ना, ती कुठल्या तरी मुलाला भेटायला आली। लवकर ये। का तोंड दाखवून का नाही? घाबरले ना, मी दचकले। तू कशाला दचकलीस? तुम्हाला कंपनी म्हणून? नाही तसं नाही, म्हणजे कसं आहे, सईने आपल्याला बघितलं तर, तिने आपल्याला बघितलं तरी आपल्याला ओळखू नये म्हणून। कशी वाटली आयडिया? तो मुलगा सई बरोबर काय बोलतोय हे कळण्यासाठी काहीतरी आयडिया सुचव। अरे पण हा आहे कोण? ते कळलं ना की सगळं सोपं। फोटो किंवा व्हिडिओ काढून इकडे बघा, इकडे बघा। स्माइल प्लीज, स्माइल प्लीज। आपला नाही काढायचा, त्यांचा फोटो काढायचा आहे। हो त्याचाच काढतीये, पण त्याच्यात आपणही येऊ शकतो तर हसा। आमच्या अंजलीला इतकी आवड नाही अशी सेल्फी विल्फी काढायची। सरळ हो आणि त्यांचा फोटो काढ। चल
काय तरी पाठीच्या फोटोवरून माणूस कसा ओळखायचा बघ? पाठीचे फोटो काढलेस सगळे पाहुराटीच नव्हता. नाही मी चेहऱ्याच काढ गो व्हायला ग बाई तेवढ्यात चष्मा पण नव्हता लावला. तू गप्पा मीच काढते. सई रडत गेली म्हणजे त्या मुलाने हिला धमकी दिली की काय? मी ओळखते याला. हा हो सईच्या शाळेत काम करायचा हा मुलगा विक्रम नाव आहे त्याचं. ग्रेट गुड. या विक्रमची सगळी माहिती पाहिजे मला. हा कोण आहे, हा काय करतो, सईला कसा ओळखतो, सईशी आता काय संबंध आहे, सगळी माहिती. एकदा का या मुलाची मदत मला मिळाली मग तर मी त्या सईला आरामात माझ्या घरातून बाहेर काढू शकते. हो चांगली आयडिया आहे. बोलत बसू नकोस, कामाला लाग आता. जा. हो लागते लागते. एक फोटो पाठवलाय. या मुलाची सगळी माहिती मला मिळायला हवी लवकर. अहो ती बघा अंजलीच आहे ना? हो अंजलीच आहे, ती लपून बसली. इथं काय चोरी करायला आली की काय? कितना भागेगी अंजलि, तो तुझे पकड़ लिया ना. तिच्यासाठी मी रुपये मोजलेत, रुपये. अरे थैंक यू सो मच सर, मिल गए पैसे. एक सेकंड. अरे हा ना सर, मला माहित आहे अंजली तुम्हाला खूप आवडली आणि मी प्रॉमिस करतोय यावेळी काय पण प्रॉब्लेम होणार नाही. आप लेके जाइए ना सर उसे. अरे हा ना सर, एमपी की साइड कहीं भी लेके जाइए आप उसे आणि तुम्हाला जे हवा आहे ते मिळणार तिथे. अरे नहीं ना सर, अरे उसके परिवार का कोई टेंशन नहीं है, एकदम नॉर्मल मिडिल क्लास परिवार से है वो. अरे उसके माँ बाप को उसकी कोई टेंशन ही नहीं है. नहीं तो इतने दिन हो गए लड़की को घर से भागे को, कोई तो ढूंढने आता उसे. हाँ सर, अरे बिल्कुल सर, आप लेके जाइए और मजे कीजिए. हाँ सर, सुबह 7 बजे की फ्लाइट है ना, मैं खुद लेकर आता हूँ ना उसे. आप टेंशन छोड़ दो, आप बस वो बाकी के पैसे तैयार रखिए सर. हाँ ना सर, ओके सर, बाय. थैंक यू सर. यस, पैसा. अरे अंजलि बेबी, तुझे सगला स्ट्रगल खत्म झाला. वो मैंने जिस डायरेक्टर को तेरा ऑडिशन भेजा था ना, उसने तुझे अपनी फिल्म के लिए कास्ट कर लिया. बस तू पैकिंग शुरू कर दे. अब कल सुबह की फ्लाइट है और 2 दिन में शूट शुरू. हाँ बेबी. अरे पास अजून किती खोटं बोलणार आहेस तू? तुझं फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय मी. अरे थोड्याशा पैशांसाठी तू मला विकायला निघालास. अंजलि कुछ में मत बोला. टोनी अरे पास आता, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू? मला वाटलं होतं तू चांगला मित्र आहेस माझा, म्हणून मी ट्रस्ट केला तुझ्यावर आणि तुझ्यासोबत पळून आले. मला वाटलं तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू इतकी मदत करतोयस माझी. पण तुझ्या लेखी माझी काय किंमत आहे ना, ती आत्ता कळतीये मला. आता बस, आता मला ना एक क्षणही तुझ्या बरोबर थांबायचं नाही.
ए, इतका वेळा पडाली तरी अक्कल नाही आली तुला? तुझे सगळे रास्ते बंद झाले. तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, टॉनी. आणि कशाला एवढा नाटक करतेस तू? हाँ? तो तुझे हीरोइन बनने से मतलब था ना, तो बन हीरोइन. उसके लिए इतना तो एडजस्टमेंट करना ही पड़ता है ना बेबी. बेबी गुस्सा थूक दे. एक काम करते हैं, कल से तेरी नई लाइफ शुरू होने वाली है, स्टार वाली लाइफ. अपन एक काम करते हैं, आज सेलिब्रेट करते हैं और मैं पार्टी देता हूं तुझे. हाँ चलिए. टोनी हात सोड. माझा अजिबात हात लावायचा नाहीस तुम्हाला. तुझ्यासारख्या नालायक आणि नीच माणसाशी ना मला एक मिनिटही बोलायचं नाही. टोनी माझी बॅग सोड. बोला ना तो कहीं नहीं जाएगी. टोनी माझी कहीं नहीं जाएगी. टोनी बॅग सोड. मला नाही थांबायचंय तुझ्यासोबत. टोनी बॅग सोड. अंजलि रुक. अंजलि, अंजलि रुक. अंजलि रुक. अंजलि. टोनी बॅग सोड. टोनी यार मला नाही यायचं तुझ्या. ना तू नहीं जा सकती. टोनी मला सोड. टोनी टोनी उठ ना. हे उठ ना. काय ग, जेवण बनवायला सांगितलं होतं ना तुला? बाहेर कुठे गेली होतीस फिरायला? ते तुमच्या मैत्रिणींना आईस्क्रीम हवं होतं ना, ते आणायला गेले होते. रिया, एवढा आईस्क्रीम फ्रीज मध्ये ठेवतेस प्लीज? मी ना तुला 2 तास दिले होते जेवण बनवायला आणि आता त्यातला फक्त अर्धा तास उरला. मी सांगितलेलं काम वेळेत पूर्ण नाही झालं तर माझी खूप चिडचिड होते आणि तुझ्यामुळे जर का माझी किटी पार्टी खराब झाली तर तुला खूप महागात पडेल. नाही, असं काही होणार नाही. मी वेळेत सगळं बनवते. अगं टाक ना पत्ता तुझा. काय काय भैरवी, किती उशीर. आय एम रिअली सॉरी. अरे भैरवी, ये ना तू पण जॉईन हो. या प्लीज. हे माझा गेम झाला. शिट, मला खेळायचंच नाही आता. परत खेळूया. या शुअर.
सीमा ऐक ना, मला जरा थोडं वरचं तिखट देशील का? जेवण रेडी नाहीये. साई साई साई, हा त्या काय झालं? तू साई आहेस? साई कुठे? तिला जेवण बनवायला सांगितलं होतं ना. 2 तास झाले, अजून जेवण रेडी नाहीये. उशीर लागणार होता तर सांगायचं ना, जेवण बाहेरून ऑर्डर केलं असतं.